न्यूट्रामला आरोग्यदायी पोषणाचा ठेवा प्रत्येक वयात घराघरात हवा। न्यूट्रामला आवळा कॅन्डी, आवळा सरबत, आवळा मुरब्बा आणि बरेच काही। न्यूट्राम। राजूरवरून मी सांगलीच्या कार्यक्रमाला जात असताना निळवंड्याच्या दरम्यान गेलो तर तिथं मला थोडीशी गर्दी दिसली म्हणून मी विचारलं की बाबा काय दारू बिरू विक्री का नाही म्हणे तिथं। पण मी जेव्हा गेलो तर तिथून तो दारू विक्रेते ते पळाले। त्याच्यानंतर मी तिथली जी काही पाहिलं तर जवळजवळ आतमध्ये 100-1 बॉटल्स होत्या आणि आतमध्ये स्कॅनर होता पैसे पे करायला आणि त्याच्यावर नाव होतं सूरज। त्याचा नंबर पण फोन नंबर मी पोलिसांना दिला आहे। त्याच्यानंतर मागच्या बाजूला गेलो तर तिथं जवळजवळ 1000-2000 बाटल्या अशा पोट्यात खच्च भरलेल्या होत्या आणि त्या बऱ्याच दिवसाचा हा काळा बेरा धंदा चालू होता। आणि नंतर त्याच्यावरती कळालं की सुरेश गायकवाड हा जो कोणी मेंदुरी ग्रामपंचायतचा शिपाई आहे, याच्या आधी पण तो मोटार चोरीमध्ये सापडला होता आणि महादेवच्या दारू विक्रीमध्ये अवैध दारू विक्रीतही होता आणि आता परत सापडला। आणि मग पोलिसांना मी तिथून फोन केला की त्याला कुठं आहे तिथं पकडा। त्याची मोटरसायकल तिथं पाहिली मी, त्या मोटरसायकलची आम्ही हवा वगैरे सोडून दिली होती, पण त्यांनी नंतर आम्ही पुढं गेल्यानंतर ती मोटरसायकल घेऊन गेला आणि तिथं तो बऱ्याच दिवसापासून व्यवसाय करतोय। आणि आमचं म्हणणं आहे की बीट हवालदाराचा त्याला अभय असल्याशिवाय तो हा धंदा करू शकत नाही। म्हणून आता मी त्याच्यावर तर कारवाईची मागणी करणार, पण त्या बीट हवालदारावर पण कारवाई करण्याची मागणी करतोय। आणि तिथला जो पोलीस पाटील आहे, आमच्या गव्हर्नमेंटचा पगार घेतो आपल्या गव्हर्नमेंटचा, आणि तो जर तिथं लक्ष ठेवत नसेल तर मला वाटतंय तो पोलीस पाटील कामावरती तिथं राहायला नाही पाहिजे। त्यामुळे याच पद्धतीनं आता मी आलो तर इथं शहरातही इथं CCTV कॅमेरे बसवले, ट्रॉफिकचं नियोजन चालू आहे आणि शहरवासियांनाही विनंती आहे की त्या CCTV कॅमेऱ्यात तुम्ही कैद होताय आणि तिथं डिटेक्ट झाल्यानंतर तुमच्या गाड्यांवरती कारवाई होणार आहे किंवा इथून जर वॉर्निंग दिली तर लगेच त्याला तुम्ही हल्लं पाहिजे। तुमच्याकडनं तसं जर होत नसेल तर मला वाटतं कारवाईचा बडगा उचलला जाणार आहे। आज मी FDA म्हणजे फूड अँड ड्रग्सच्या अधिकाऱ्यांशी पण बोललो आहे, त्यामुळे गुटख्यांवरती पण सक्त कारवाई होणार आहे। आदरणीय तुकाराम मुंडे यांनी तर कारवाईचा धडाका लावला आहे, त्यामुळं अन्न भेसळवाले, दूध भेसळवाले, गुटखा विक्रेते, ड्रग्स यांची कुणाचीच गय आता केली जाणार नाही। इथून मागेही माझ्याकडं तर मी कधी गय केली नाही आणि दारू विक्रेत्यांची पण गय केली जाणार नाही। त्यामुळं ह्या सगळ्या बाबीमध्ये सगळ्यांनी लक्षात घ्यायचं की परत ह्या गोष्टी होणार नाही। तुम्हाला सुधारण्याचा वाव आहे, आता सुधरून घ्या, नाहीतर कारवाईला सामोरं जा। हे मोटार चोर जे आहेत ते मागं पकडून आणले होते तर त्यांच्यावरती हे जर गुन्हे वारंवार झाले, 2पेक्षा जास्त गुन्हे हे तडीपारीला पात्र होणार आहेत। त्यामुळं हे कायद्याचं राज्य आहे, ह्या तालुक्यात कायदा आहे आणि कायदा सुव्यवस्थेचा जो बोजवारा राबवीन करण बोजवारा, तर त्याला पोलीस डिपार्टमेंट कुठेही अभय देणार नाही, त्यांच्यावरती रीतसर कारवाई होईल। आणि असं जर वाटलं की पोलिसांकडनं पण यांचा बिमोड होत नाही तर आम्हाला कायदा हातात घ्यावा लागेल आणि मग पुढचं बघू आम्ही काय। मला 2 दिवसामध्ये अहवाल प्राप्त झाला पाहिजे। मध्ये बोरसे साहेबांनी त्यांच्या सहकार्यांनी तो भारत कोण तांबोळी ट्रेडर्स आहे तांबोळी यानं खरं तर त्याचं नाव काढून टाकायला पाहिजे। माझ्या भारत देशाच्या नावाला तो कलंक आहे। भारत हा त्याचं नाव आहे ना, तसा हे करा, ठराव करा का त्याला भारत हे नाव जर 2 नंबरचा धंदा करतोय तर तो नादान आहे। आणि त्यानं काहीतरी गुटख्यामध्ये तो सापडला, तो गुटखा रॅकेटमध्ये आहे, तर यातून तो कुठं सप्लाय करतोय। भविष्यात जर परत तुम्ही टपऱ्या बिपऱ्यांवाले गुटखे विकणार नेणार तर इथून सगळी चेन लागणार आहे का? कुठं विक्री करतायत, तुम्हाला दुकानदारांवरती पण कारवाया होणार आहेत। त्या भारत ट्रेडर्सवर कारवाई झाली, मी 2 दिवसात अहवाल मागवला आहे की काय कारवाया, किती जणांवरती कारवाया झाल्या आणि जर समजा तरी राजरोसपणे गुटखा दिसला, आता मला या पोलीस स्टेशनच्या बाहेर गुटखा तुकलेला दिसतो इथं, तर ह्या सगळ्या कारवाया मला अपेक्षित आहे की गुटख्यावाल्याची वरती कारवाई झाली पाहिजे, ड्रग्जवाले झाली पाहिजे, दारूवाल्यावर कारवाई झाली पाहिजे आणि जेणेकरून आपला तालुका जो काही आहे तर तो सुसंस्कृत तालुका आहे, ती आपण दिशा ह्या महाराष्ट्राला देशाला दिली पाहिजे। जर समजा गुटखा संदर्भाने तुम्ही आज FDA अधिकाऱ्यांशी बोललात,
परंतु पुढील तुमचा कृती कार्यक्रम काय असणार आहे त्याच्यावर? कार्यक्रम हाच राहणार आहे की जर एफडी अधिकारी कारवाया करत नाही, सगळे पुरावे सापडत आहेत, तर मी हे फूड अँड ड्रग मिनिस्टरकडं आणि आदरणीय तुकाराम मुंढेंकडे यांची सगळ्यांची फाईल नेणार आणि आता अधिवेशन आहे, विधान भवनामध्ये पण याच्या विरोधात आवाज उठवणार की हे सगळं होतंय एक त्या तुकाराम मुंढेनंच हे काम करायचं आहे का, मग बाकीचे अधिकारी करताय काय? त्याला सहकार्य सगळ्यांनी केलं पाहिजे, लोकांनी पण सहकार्य केलं पाहिजे. हा गुटखा विक्रीला येतो म्हणजे काय, तुम्ही खाताय म्हणून गुटखा विक्रीला येतो, तुम्ही अवैध दारू पिताय किंवा दारू पिताय, वैध असो नाही अवैध म्हणून ती दारू विक्रीला येते. मग याच्यामध्ये आपण फक्त तुकाराम मुंढेंकडनं अपेक्षा करायची, आपण फक्त किरण लामटेंकडे अपेक्षा करायची, तर तुम्ही पण एक पाऊल पुढे टाकलं पाहिजे आणि आपले कुटुंब निर्व्यसनी केली पाहिजे, आपण शिस्त पाळली पाहिजे असं मला वाटतं.